कित्येक केस स्टडी मी बघितल्या की अलिबागचा एक फुटाणे रुग्णालयात प्रसूतीनंतर मातेचा तडफडून मृत्यू झालाय सभापती महोदय। डॉक्टरांची हलगर्जी याला सभापती महोदय कारणीभूत आहे। आणि सभापती महोदय याचे परिणाम काय होतात याचं जर परिणाम बघितलं की ज्या पद्धतीनं सरकार माता असेल नवजात बालक असेल याच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे। माझ्याकडे सभापती महोदय मागच्या वर्षीची आकडेवारी आहे 2023-2024 या वर्षामध्ये 1100 पेक्षा जास्त माता मृत्यू या महाराष्ट्रात नोंदले गेले सभापती। आपण म्हणतो ग्रामीण भागात सुविधा नाही म्हणून होतं, परंतु मुंबईमध्ये सुद्धा 166 मृत्यू मातांचे झालेले सभापती महोदय। अनेक उदाहरणं सांगता येईल माझ्याकडं। तुमसरमधील एक भंडाऱ्याची सुनीता सोयम या महिलेचा अशाच पद्धतीनं मृत्यू झालाय सभापती महोदय। डोंबिवलीतील सुवर्णा सरोदेचं प्रकरण आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे सभापती महोदय। गोंदियातील कोरंबी टोला या ठिकाणी झालेली घटना आपल्याला माहिती आहे। कोरंबी टोला पीएचसी मध्ये अशाच पद्धतीनं गरोदर महिलेचा मृत्यू झालेला सभापती महोदय। पालघरमध्ये पिंकी डोगरकर नावाच्या आपल्या भगिनीचा मृत्यू बाळासह झाला सभापती महोदय। नंदुरबारमध्ये आणि धुळ्यामध्ये हे प्रकार सर्रास होत आहेत सभापती महोदय। बीडमध्ये सुद्धा मागच्या महिन्यामध्ये 3 माता मृत्यू झाल्याचे उदाहरण सभापती महोदय आपल्या समोर आहे। आणि म्हणून मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये आजही माता मृत्यूचं प्रमाण काही कमी झालेलं नाही। आणि मला असं वाटतं याला कारण आहे की ज्या पद्धतीनं जागरूकता आवश्यक आहे, ज्या पद्धतीनं आरोग्य सुविधा आवश्यक आहे, या सुविधा आपलं सरकार सभापती महोदय देऊ शकत नाही।